श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 12 ऑगस्टला म्हणजेच बुधवारी आहे आषाढ अमावस्या. या आषाढ अमावस्येला दीप अमावस्या, दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखले जाते. आषाढ अमावस्या ही वर्षातील सर्वश्रेष्ठ अमावस्या तिथी मानली जाते. हिंदू धर्मात अमावस्या ही अत्यंत पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची तिथी आहे. श्रावण महिन्याच्या आगमनापूर्वी येणारी ही अमावस्या विशेष फलदायी मानली जाते, कारण आषाढ अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी लगेच पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होते. आषाढ अमावस्येला दीप अमावस्या म्हणून ओळखले जाते. या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. दिवा हा ज्ञान, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो आणि म्हणून या दिवशी दीपपूजन हे केले जाते. तसेच अमावस्येचा दिवस म्हणजे दीप अमावस्या ही पितृपूजनासाठी विशेष मानली जाते. म्हणजेच हा दिवस आपल्या पितरांना देखील समर्पित आहे. या दिवशी पितरांची आठवण काढणे, त्यांच्यासाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान करणे अतिशय शुभ मानले जाते. तसेच या आषाढ अमावस्येच्या दिवशी भगवान शिवशंकर, भगवान विष्णू, आपली कुलदेवता, कुलदेवी यांच्यासाठी दीपदान करण्याची परंपरा आहे. या आषाढ अमावस्येनंतर लगेचच पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होत असल्यामुळे आपल्या घरात असणारी इडापिडा, नकारात्मक ऊर्जा, दरिद्रता, कटकटी दूर करण्यासाठी या आषाढ अमावस्येच्या दिवशी खास काही प्रभावी उपाय हे सुद्धा केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. बुधवारी आषाढ अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण रात्री घराच्या उंबरठ्यावर जाळा या 2 वस्तू. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल. घरातील इडापिडा, कर्ज, शत्रुत्रास, नजरबाधा, ग्रहदोष, कलह, दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. लक्ष्मीची अखंड कृपा घरावर राहील. तर अशा कोणत्या 2 वस्तू आहे ज्या आपल्याला या अमावस्येच्या दिवशी उंबरठ्यावर जाळायच्या आहेत? हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहे. बघा, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. श्रावण हा महिना अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो आणि आपल्या घरातील वातावरण हे पवित्र करण्यासाठी, आपल्या घरात जे काही दोष आहे, ज्या काही अडचणी आहे तर त्या नष्ट करण्यासाठी आपण हा उपाय या आषाढ अमावस्येच्या दिवशी करणार आहे. कारण अमावस्येचा दिवस कर्णीबाधा, नजरबाधा, शत्रुत्रास, अडचणी दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून या दिवशी प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये अवश्य करायचा आहे. अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी 6 नंतरनं तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. पण जर तुम्हाला शक्य झालं तर जेव्हा आपण या आषाढ अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये दिव्यांची पूजा करत असतो तर तुमच्या घरातील दिव्यांचं दीपपूजन करून झालं की लगेच तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करण्याचा प्रयत्न करा. कारण ही जी वेळ असते ना, सायंकाळची वेळ, तर त्या वेळेमध्ये आपल्या घरात लक्ष्मी येत असते. ती लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि जेव्हा आपण आपल्या घरामध्ये दिवे प्रज्वलित करतो तेव्हा त्या दिव्याच्या प्रकाशातून खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि जर आपण या पवित्र वातावरणामध्ये
आपण हा उपाय जर केला तर तो खूप जास्त प्रभावी ठरतो. म्हणून तुम्हाला शक्य झालं तर सायंकाळी दीपपूजन करून झाले की लगेच तुम्ही हा उपाय करा. नाहीच जमलं तर मग तुम्ही रात्री 11पर्यंतसुद्धा करू शकता. बघा, आपल्या हिंदू धर्मात कापूर, धूप, दिवा यांच्याशिवाय देवांची पूजा जी आहे तर ती कधीच पूर्ण होत नाही. आणि त्यामुळेच आपल्या हिंदू धर्मात या वस्तूंचं खूप मोठं महत्त्व आहे. कापूर जाळून देवांची आरती केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो. तसेच आपल्या घरात कापूर जाळणे हे अत्यंत शुभ मानले जाते. आणि जेव्हा आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या घराच्या उंबरठ्यावर कापुरासोबत काही वस्तू जाळतो, तेव्हा उंबरठा ओलांडून येणाऱ्या वाईट शक्ती किंवा बाहेरील नकारात्मक ऊर्जा ही कधीच आपल्या घरात प्रवेश करत नाही. आणि हा जो कापुराचा धूर असतो तर तो आपल्या वास्तूमधील दोष जे आहे तर ते कमी करत असतो. आपल्या घराला वाईट नजर लागलेली आहेत किंवा वाईट दृष्ट लागलेली असेल तर उंबरठ्यावरती कापुरासोबत ही वस्तू जाळल्यानंतर वाईट नजर, बाहेरील बाधा किंवा दृष्ट ही संपूर्णपणे नष्ट होते. तसेच अमावस्येचा दिवस हा माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित असतो. या दिवशी उंबरठ्यावरती कापुरासोबत काही वस्तू जाळल्याने त्या वस्तूच्या वासाने, कापुराच्या वासाने देवी लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते. कारण कापूर हा देवी देवतांना अतिशय प्रिय आहे. तसेच हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय जर तुम्ही श्रद्धेने तुमच्या घरात केला तर घरातील वादविवाद थांबून आनंदाचे वातावरण निर्माण होते. घरात कापूर जाळल्याने पितृदोष हा कमी होतो. तसेच बाहेरील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. यासोबतच वाईट नजरेपासून, वाईट लोकांपासून, शत्रूंपासून नेहमी आपल्या कुटुंबाचं संरक्षण होतं. त्याचबरोबर घरातील लहान मुलं सतत किरकिर करत असेल, चिडचिड करत असतील तर हा उपाय करणे अतिशय उत्तम मानले जाते. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणे होत असतील, घरातील मुलं सतत हट्टीपणा, चिडचिड करत असेल किंवा मुलांना बाहेरची नजरदोष लागत असेल, घरात सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, घरात पैसा टिकत नसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य या आषाढ अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. यामुळे लक्ष्मीची अखंड कृपा ही आपल्या घरावर राहील. तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. तर संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरातील दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. छान देवघरामध्ये धूप, अगरबत्ती लावायचे आहेत. तसेच आषाढ अमावस्येला आपण दीपपूजन करत असतो, म्हणून दिव्यांची पूजा करून घ्यायची आहेत. या दिवशी घरातील लहान मुलांचं औक्षण केलं जातं, मुलांना ओवाळलं जातं. कारण मुलंसुद्धा वंशाची दिवे असतात, म्हणून त्यांनासुद्धा या दिवशी ओवाळायचे असते. तर या दिवशी घरामध्ये आपण जे कणकेचे दिवे बनवत असतो 11, 5, तर त्या कणकेच्याच दिव्यांनी मुलांना ओवाळायचं असतं आणि देवांनासुद्धा त्याच दिव्यांनी ओवाळायचं असतं. तर तुमचं दीपपूजन करून घ्यायचं आहे. मुलं असतील तर मुलांचं औक्षण वगैरे करून घ्यायचं आहे. आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एखादी वाटी किंवा प्लेट घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे जर कापूर जाळण्याचं भांडं असेल तर ते तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल. सर्वप्रथम या भांड्यामध्ये आपल्याला एक मूठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळासोबत वरून आपल्याला 5 भीमसेनी कापूर वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर साधा कापूर तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल. आणि त्यासोबतच आपल्याला 5 लवंगा घ्यायच्या आहेत, ज्याला फूल असते तर अशा 5 लवंगा घ्यायच्या आहेत आणि चिमूटभर पिवळी मोहरी असते तर ती घ्यायची आहेत. या सर्व वस्तू तुम्हाला त्या प्लेटमध्ये आपण तांदूळ घेतलेले आहेत तर त्या तांदळावरती ठेवायच्या आहेत. 5 कापूरवड्या, 5 लवंग आणि चिमूटभर पिवळी मोहरी. पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी तुम्ही टाकली तरीसुद्धा चालेल. यानंतर हे जे भांडं आहे तर हे आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावर घेऊन जायचं आहे. जो आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार असतो तर त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती हे भांडं घेऊन जायचं आहे. उंबरठ्याच्या बाहेर जायचं आहे
आणि उंबरठ्याच्या बाहेरच्या साईडने तुम्हाला उभं राहायचं आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये आतल्या साईडने बघत आहे, म्हणजे आतमध्ये बघत आहे, बाहेरून घरामध्ये प्रवेश करत आहे, अशा स्थितीमध्ये उंबरठ्याच्या बाहेर जाऊन थांबायचं आहे. आणि तिथे उजव्या साईडला तुम्हाला हे कापुराचं भांडं जे आहे तर ते ठेवायचं आहे. आणि तिथे हा कापूर जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आता कापूर प्रज्वलित करण्या अगोदर आपला मुख्य प्रवेशद्वार हा उघडा असायला हवा. दरवाजा लगेच लावून घेऊ नका, तो उघडा करून ठेवा. घराच्या खिडक्यासुद्धा काही वेळासाठी उघड्या करून ठेवायच्या आहेत. आणि असा हा कापूर जो आहे तर तो आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर उजव्या साईडला प्रज्वलित करायचा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे साईडला हा कापूर प्रज्वलित करायचा. कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत ही वाटी तिथेच ठेवायची आहेत. कापूर जळाल्यानंतरनं रात्रभर ती वाटी तिथेच राहू द्या, घरामध्ये घेऊ नका. आणि नंतर तुम्ही दरवाजा बंद करून घेतला तरीसुद्धा चालेल. दुसऱ्या दिवशी हे तांदूळ जे आहे तर ते उचलून तसेच घराच्या बाहेर फेकायचे आहेत, किंवा तुम्ही डस्टबिनमध्ये टाकले तरीसुद्धा चालेल. ते तांदूळ जे आहे तर ते आपल्या घरामध्ये घेऊ नका. आणि अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्याला या आषाढ अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. खूप जास्त प्रभावी हा उपाय आहे. कारण बघा, आपल्या घराचा जो उंबरठा असतो ना, तोच आपल्या घराचं सर्वस्व असतो. कारण तिथूनच सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा, लक्ष्मी, अलक्ष्मी ही येत असते. आणि उंबरठा हे लक्ष्मीचे आणि घराचे मुख्य प्रवेशद्वार मानले जाते. आणि तिथे कापुरासोबत लवंग आणि मोहरी जाळल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा ताणतणाव जो आहे तर तो सुद्धा कमी होतो आणि प्रखर पितृदोष हा देखील दूर होतो. आणि म्हणून आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून या आषाढ दीप अमावस्येला करायचा आहे. प्रत्येकाने करा बघा, खूप जास्त प्रभावी हा उपाय आहे. जर तुम्ही हा उपाय केला ना, 100% तुमच्या घरामध्ये तुम्हाला अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते नक्कीच जाणवतील. तसेच या आषाढ अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये सकाळीच गोमूत्र किंवा गंगाजल जे आहे तर ते अवश्य शिंपडा. जेव्हा तुम्ही घराची फरशी पुसणार आहे तेव्हा फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठसुद्धा तुम्ही टाकायचं आहे. यामुळे आपलं घर जे आहे तर ते पवित्र आणि शुद्ध होते. आता आषाढ अमावस्या आहे, याला अनेक जण गटारी अमावस्यासुद्धा म्हणतात. तर या दिवशी जवळपास 90% लोकांच्या घरामध्ये मांसाहार केला जातो. परंतु बघा, अमावस्येच्या दिवशी मांसाहार करणे हे पूर्णपणे चुकीचं आहे. जर तुम्हाला मांसाहार करायचाच असेल तर तुम्ही मंगळवारी म्हणजे उद्याच मांसाहार करून घ्या. पण चुकूनसुद्धा या अमावस्येच्या दिवशी मांसाहार करू नका. हा लक्ष्मी प्राप्तीचा दिवस मानला जातो, म्हणून या दिवशी घरामध्ये मांसाहार हा बनवू नका. आपल्या घरामध्ये कालभैरव अष्टकमचं पठण करा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. या सेवा ज्या आहेत तर त्या आपल्या घरातील अनेक अडचणी, समस्या ज्या आहेत तर त्या दूर करत असतात. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.